नागपूरमध्ये रविवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, परंतु जी भरधाव ऑडी कार जी होती तिने इतर वाहनांना धडक दिलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जो अपघात झाला त्याची चौकशी करण्यात आली। या संपूर्ण चौकशीमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे ही आहे की भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर ही ऑडी कार आहे आणि ही माहिती जी आहे ती स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी या अपघातावेळी संकेत बावनकुळे हा गाडीत होता का, अपघात झाला त्यावेळेला मद्यप्राशन केलं होतं का, या संदर्भातली जे प्रश्न आहेत ते आता उपस्थित केले जात आहेत। परंतु ही गाडीच केवळ संकेत बावनकुळे याच्या नावावर होती आणि ज्या वेळेला ही गाडी चालवली जात होती त्यावेळेला दोन जे व्यक्ती त्या गाडीमध्ये होते ते तिथून फरार आहेत। त्यामुळे जे काही हे हिट अँड रनचं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळेंसह सरकारवर आता ताशेरे ओढले जात आहेत। तशा प्रकारचं आरोप जे आहेत ते विरोधक सरकारवर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर करत असल्याचं पाहायला मिळते। नेमकं हे प्रकरण काय, हा अपघात कशामुळे झाला, अपघातावेळी नेमकं काय घडलं, संकेत बावनकुळे त्या गाडीमध्ये होता की नाही, त्याच विषयी आपण अधिकची माहिती जाणून घेऊया। नागपूरमध्ये मध्यरात्री 12:30च्या सुमारामध्ये रविवारी ही घटना घडलेली आहे। तिथून कोचीपुरा हे हा जो चौक आहे तिथून रामदास पेठेकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला। या अपघातावेळी त्या गाडीमध्ये अर्जुन हावरे नावाचा चालक होता आणि त्याच्यासोबत रोनित हा त्याचा मित्र होता। हे दोघं त्या गाडीमध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर हा जेव्हा दुर्घटना झाली, हा जेव्हा अपघात झाला त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढलेला होता। त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे। ही ऑडी गाडी जेव्हा ते चालवत होते त्यावेळेला ती गाडी जी भरधाव वेगात होती त्यावेळेला या दोघांनी मद्यप्राशन केल्याची देखील माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावावर ही गाडी रजिस्टर असल्यानं आता त्यांच्याकडे बोट दाखवलं जाते। तशा संदर्भातली स्वतः जी माहिती आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे आणि विरोधकांनी मात्र याच्यावरून आता सरकारसह चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरलेलं आहे। त्यांनी असं म्हणजे ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दोघांनी मात्र सरकारवर टीका केलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांचाच मुलगा, त्यांचा शहजादा जो आहे संकेत बावनकुळे तो गाडी चालवत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तशा प्रकारचं ट्विट जे आहे ते सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। नागपूरच्या रामदास पेठ येथे घडलेलं हिट अँड रनचं प्रकरण, जो गाडीचा नंबर आहे तो पोलिसांनी नोंदवलेला का नाही, माझा थेट आरोप आहे की या गाडीमध्ये संकेत बावनकुळे हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा अपघातावेळी होता, तर ही गाडी प्रताप कामगार यांच्या मालकीची असून गाडीचे मालकही ते आहेत। मात्र अपघाताच्या वेळी पोलिसांनी गाडी नंबर नोंदवून घेणं आणि कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही। त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला जातोय, गाडी आणि संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही, एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि इतर सामान्य माणसांना वेगळा न्याय असं का केलं जातं। तसंच कारमध्ये जे काही लोक उपस्थित होते, जसं सुषमा अंधारे यांनी समोरून सांगितलेलं आहे की तिथे संकेत बावनकुळे उपस्थित असण्याची शक्यता आहे। माझा थेट आरोप आहे की संकेत बावनकुळे जे आहेत ते तिथे उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी ज्या बारमधून मद्यप्राशन केलेलं आहे अशा ते तिन्ही व्यक्ती जे काही कारमध्ये होते त्या बारच्या आजूबाजूचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं, तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली जावी आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती उघड केली जावी, अशा प्रकारचा जी त्यांची माहिती आहे ती सुषमा अंधारे यांनी ट्विट करून सांगितलेली आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळेसह सरकारला या प्रकरणात घेरल्याचं पाहायला मिळतंय। आधीच आपण पाहिलेलं आहे की बदलापूरमध्ये जे काही प्रकरण झालं, तसंच मालवणमधील पुतळा जे प्रकरण आहे, अशी ही दोन्ही प्रकरणं याच्यासह अनेक ज्या काही गुन्हेगारीच्या घटना राज्यामध्ये घडतात त्या ज्या घटना आहेत त्या ऑलरेडी या जे सत्तेमध्ये सरकार आहे त्याला जड गेलेलं आहे। हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते ऑलरेडी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाशी आलेलं आहे। कोणत्याही प्रकारची घटना घडो देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय, त्यांच्याकडे राजीनामा मागितला जातोय। त्यातच आता पुन्हा एकदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भातच ही घटना घडली असल्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपाला टार्गेट केलं जाणार आहे। भाजपाला विरोधकांनी घेरलेला आहे। कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आता आरोप केले जात आहेत आणि त्यामुळे आता हे प्रकरण कुठवर जाऊन पोहोचतं, नेमकं या प्रकरणामध्ये गाडी संकेत बावनकुळे चालवत होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।